नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपला देश एक कृषी प्रधान देश आहे। देशातली बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागातच राहते। ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत। याच प्रयत्नांच्या आधारे एक माध्यम निवडण्यात आले आहे, ते म्हणजे पंचायत। खरं तर आपल्यासाठी हे एक पारंपरिक माध्यमच आहे। पंचायतीच्या माध्यमातून देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न करण्यात येतात। कसे हेच आम्ही आपल्याला सांगणार आहोत। पंचायत योग्य संसाधनांची निवड करून आणि त्यांचा योग्य प्रकारे उपयोग करून विकासाचं उद्दिष्ट कसं गाठू शकते। चला तर आम्ही आता आपल्याला घेऊन जाणार आहोत अशाच एका आनंदाच्या सफरीवर। गांधीजींना विश्वास होता की भारतातल्या प्रत्येक गावात स्वशासनाच्या बाबतीत लोकशाहीवादी स्वातंत्र्याचा पाया रचला पाहिजे। त्यांना ही प्रेरणा पारंपरिक पंचायत आणि ग्राम प्रजासत्ताकांकडून मिळाली, ज्याला त्यांनी पंचायती राज म्हटलं। स्वतंत्र भारतात निवडलेल्या पंचायतींच्या माध्यमातून आपल्याच नागरिकांचा विकास आणि कल्याणात लोकांची प्रत्यक्ष भागीदारी या समकालीन लोकशाही पद्धतीवर त्यांचं मत आधारित होतं। भारतवासियांना पंचायती राजच्या माध्यमातून लोकांसाठी शक्ती प्रदान करणं होतं आणि अशा प्रकारे भारताला जगातली एक सर्वात मोठी लोकशाही बनवणं एवढंच नव्हे तर सर्वाधिक प्रातिनिधिक लोकशाही बनवणं हा यामागे उद्देश होता आणि आज हा उद्देश यशाची शिखरं गाठत आहे। देशाच्या पंचायतींना हे अधिकार बहाल करण्यात आले, ज्यामुळे त्यांना योग्य प्रकारे कार्य करून आपलं गाव आणि क्षेत्राचा वेगाने विकास करता येईल। यामध्ये सरकारची भागीदारी पण खूप महत्त्वाची आहे, परंतु खरं सुनियोजित कार्य तर पंचायत पातळीवरच होत आहे आणि होणं आवश्यक आहे, कारण देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी हे आवश्यक आहे की संसाधनांचं योग्य व्यवस्थापन व्हायला पाहिजे। मग ते नैसर्गिक, भौतिक किंवा मानवी संसाधन असलं तरी पंचायत यांच्या व्यवस्थापनाचा पहिला टप्पा आहे, यात दुमत नाही। जर या टप्प्यात त्यांचा योग्य वापर केला तर देश स्वतःच विकासाच्या दिशेने पुढे जाईल। स्वातंत्र्यानंतरच गावांचं कल्याण आणि सशक्तीकरणासाठी अनेक पावलं उचलण्यात आली। यामध्येच एक होतं गावांच्या प्रगतीसाठी पंचायती राज लागू करणं। सद्यस्थितीत पंचायती राजनं भारतात एक खूप मोठा प्रवास केला आहे आणि गावांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, ज्यात गावांच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अशा कुठल्या संसाधनांचा उपयोग करायला पाहिजे ज्यामुळे गावाचा विकास होऊ शकतो। यासाठी पंचायतींना आपली संसाधनं योग्य प्रकारे ओळखणं अतिशय आवश्यक आहे। याबरोबरच निधी व्यवस्थापन कुठून आणि कसं करता येईल हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे, कारण विकास कार्यासाठी उत्पन्न मिळवणं हे पंचायतीचं महत्त्वपूर्ण कार्य आहे। पंचायत हे सगळं करण्यासाठी कोणत्या संसाधनांचा वापर करते, चला तर बघूया। कारण एखाद्या पंचायतीचा विकास तेव्हाच शक्य आहे जेव्हा गावची ग्रामसभा आणि सरपंच सतर्क आणि जागरूक असतील। जागरूक सरपंच आणि ग्रामसभेच्या भागीदारीनेच पंचायत आपल्या साधनांना ओळखायचं कार्य करू शकते। पंचायत विकासासाठी निधी आणि संसाधन। ग्रामसभेच्या योजनेत पंचायत मुख्यत्वे स्वनियोजन करून निधी गोळा तर करतेच, परंतु यासोबतच अनेक सरकारी योजनांचा लाभ पण मिळतो, ज्याचा फायदा घेऊन पंचायत विकास कार्य करते। परंतु बहुतांश पंचायतींना स्वतःच नवनवी साधनं निर्माण करावी लागतात, ज्यामुळे पंचायतीची कमाई होऊ शकेल आणि गावाच्या विकासात त्या पैशांचा वापर करता येईल। कारण आर्थिक व्यवस्थापन हे पंचायतीचं एक महत्त्वपूर्ण काम आहे, त्यामुळे निधी मिळवायचे पंचायतीकडे स्वतःचे अनेक मार्ग असतात, ते केवळ ओळखायचे आणि अंमलात आणायची गरज असते। त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर पंचायत अवलंबून पण राहत नाही। पंचायतीकडे मिळकतीचे मुख्य स्रोत आहेत।
नंबर 1, विविध कर, शुल्क आणि आर्थिक दंड. पंचायत करांच्या माध्यमातून फंड एकत्र करू शकते जे गावाच्या विकासाच्या कामी वापरता येऊ शकतात. यात पंचायत ग्रामसभेत प्रत्येक विषयावर चर्चा करून हे कर लागू करते. कारण भारतातल्या बहुतांश राज्यांमध्ये पंचायतीला हे अधिकार आहेत की ती गाव आणि मंडल पातळीवर विविध मुद्द्यांवर कर वसुली करू शकते. यामध्ये प्रमुख आहेत पाण्यावर लागणारी पाणीपट्टी, घरावर लागणारी घरपट्टी, वीज कर, आरोग्य कर, जनसेवा कर, मनोरंजन कर, व्यावसायिक कर, संपत्ती हस्तांतरण कर, भूमी कर वगैरे. या करांच्या माध्यमातून पंचायत पैसा उभारून अपूर्ण कामं पूर्ण करण्यात वापर करते आणि अशा प्रकारे ही रक्कम पंचायतीच्या विकास कार्यात एक महत्त्वाची भूमिका बजावते. पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या स्रोतांचा पंचायत योग्य प्रकारे वापर करू शकते. यात बहुतांश पंचायतींना उपलब्ध जमीन असते. ग्रामपंचायतीकडे रिकाम्या पडलेल्या जमिनीची उपलब्धता पाहता त्याचा वापर करून मिळकतीचं एक माध्यम बनवून त्यातून पैसा मिळवायचं कार्य करते. रिकाम्या जमिनीतून पैसा मिळवायचा खूप सोपा मार्ग आहे. यात पंचायत उपलब्ध भूमीला भाडं न देऊन किंवा ती जागा लग्न समारंभ किंवा अशा एखाद्या गोष्टीसाठी ज्याचा वापर गावकरी सामाजिक पद्धतीनं करू शकतात. पंचायत अशा प्रकारे त्याचा वापर पैसा मिळवायच्या स्रोताच्या रूपात करते, कारण हे पंचायतीच्या अधिकार कक्षेत येतं. नंबर 2, राज्य आणि केंद्र सरकारद्वारा सहाय्यता रक्कम. राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणारी मदत रक्कम पंचायतीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु त्यासोबतच पंचायतीला स्वतःची रक्कम उभारावी लागते. त्यामुळे भूपातळीवर गावाचा विकास करता येतो. सरकारद्वारे मिळणाऱ्या रकमेतून गावातल्या अपूर्ण कामांना पूर्ण करण्यासाठी पंचायत त्याचा वापर करू शकते. किंवा जर गावाची एखादी गंभीर समस्या असेल तर आधी त्याला दूर करायचा प्रयत्न केला जातो. यासाठी राज्य सरकार माणशी दरवर्षी 250 रुपये देते. यासोबतच अर्थ आयोगाकडून दरवर्षी पंचायतीला 25,000 रुपये दिले जातात, ज्याचा वापर पंचायत आवश्यकता असेल तरच करते. यात आमदार निधीमधून मिळणाऱ्या रकमेचाही समावेश असू शकतो. नंबर 3, सामूहिक वर्गणी आणि अनुदान. पंचायतीद्वारा गावातच आपल्या पातळीवर कोणतंही कार्य करण्यासाठी सर्वसंमतीनं ग्रामसभेत हे निश्चित केलं जातं की साप्ताहिक बैठकीसाठी ग्रामसभेत येणारी प्रत्येक व्यक्ती काही रक्कम घेऊन येईल आणि तो पैसा एकत्र करून गावाच्या विकासात वापरला जाईल. यावर जेव्हा सर्वसंमतीनं सगळेजण तयार होतात तेव्हा मग ती रक्कम पण ठरवली जाते की किती पैसे प्रत्येक व्यक्ती आणणार. एक व्यक्ती त्या पैशांचा हिशोब ठेवते आणि जेव्हा हा पैसा मुबलक प्रमाणात गोळा होतो तेव्हा गावात सर्वात जास्त कोणत्या विकास कार्याची गरज आहे त्याची निवड करून तो पैसा त्या कार्यासाठी वापरला जातो. नंबर 4, इतर स्रोत. इतर स्रोतांमधूनही पंचायतीला मिळकत होऊ शकते. म्हणजे एखाद्या कामासाठी जर थोड्या पैशांची गरज असेल तर आपल्या क्षेत्रातल्या आमदारासमोर ही समस्या मांडून आमदार निधीतून काही विकास रकमेची गोष्ट करता येते. त्याचप्रमाणे या भागातल्या MP कडूनही काही रक्कम मदतीच्या रूपात मिळवता येईल. परंतु हे आवश्यक नाही की ती रक्कम तुम्हाला मिळेलच. तर आपण आता बघितलं की पंचायत कशा प्रकारे आपली संसाधनं ओळखते आणि उत्पन्न मिळवण्याची साधनं कशी उपलब्ध करून देण्यात येतात. पण यानंतरचं मोठं आव्हान असतं गोळा केलेल्या पैशाचा योग्य वापर करण्याचं. विकास कार्य योग्य रीतीनं पूर्ण व्हावं या दृष्टीनं एक कृती योजना तयार करून कशा प्रकारे या पैशाचा वापर करण्यात येतो. पैशांचा वापर आणि ऍक्शन प्लॅन. आता प्रश्न असा निर्माण होतो की त्या पैशांचा वापर कसा करायचा ज्यामुळे गावाची विकास कामं योग्य रीतीनं करता येतील. यासाठी सर्वात आधी पंचायतीमध्ये या समस्येवर चर्चा करून आपल्या जवळ असलेले स्रोत ओळखून त्यांचा वापर करायचा असतो. जसं जर एखादा गावकरी स्वतःहून श्रमदानाच्या रूपात आपली भागीदारी देत असेल तर तो पण एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यानंतर आम्हाला कोणत्या क्षेत्राचा विकास करायचा आहे त्या गावाच्या समस्येवर लक्ष देण्यात येतं. समस्यांची निवड करून त्यांची एक यादी बनवली जाते आणि जे सर्वात आवश्यक काम असतं त्यावर ग्रामसभेत चर्चा होऊन ते काम सुरू केलं जातं. अशा प्रकारे ग्रामपंचायत सरकारी योजनांचा लाभ घेत
उपलब्ध स्रोतांचा वापर करून पंचायतीचा विकास करते. महत्त्वपूर्ण कामांची प्राथमिकतेनुसार यादी बनवणं, महत्त्वपूर्ण कामं आधी समाप्त करणं, प्रत्येक समस्या निश्चित करण्याआधी त्यावर आधी चर्चा करणं, सर्वांची भागीदारी सुनिश्चित करणं, श्रमदान करा, पैशांचा हिशोब योग्यरित्या राखणं. जर योग्य प्लॅनिंग आणि योजनांना व्यवस्थितपणे लागू केलं तर देशाच्या ग्रामीण विकासाच्या क्षेत्राला एक नवी दिशा देता येईल. पंचायती राजच्या माध्यमातून सफलता आणि असफलतेच्या मधली दरी कमी करण्यासाठी आवश्यक आहे एक जागरूक सरपंच आणि ग्रामसभेची, जे पंचायतीच्या विकासासाठी पूर्णपणे आपली भागीदारी सुनिश्चित करतील. तर आपण बघितलं की कशा प्रकारे पंचायत आपली साधनं निवडून पंचायत पातळीवरच विकास करत आली आहे. तर आता आम्ही आपल्याला घेऊन जाणार आहोत एक आदर्श पंचायत बघायला, जी आहे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात. या पंचायतीनं आपल्या विकासाच्या जोरावर पंचायत कार्याला एक नवी दिशा दिली आहे. चला तर हिवरे बाजाराचा फेरफटका करायला जाऊया. ओबडधोबड रस्त्यांवरून जात, पर्वतराजींमधून मार्गस्थ होत आणि या वाऱ्याचा मंद सुगंध घेत आम्ही पोचलो अहमदनगर जिल्ह्यातलं एक गाव हिवरे बाजारात. हे गाव पर्वतांच्या कुशीत वसलेलं आहे, ज्याच्या चोही बाजूला उंच उंच पर्वत भक्कमपणे उभे आहेत. परंतु आता जे तुम्ही बघणार आहात तो या गावचा आजचा चेहरा आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतो की आधी या गावाचं चित्र कसं होतं. या गावाचं नाव हिवरे बाजार. 1989 पर्यंत गाव पण अंधकाराच्या बेड्यांमध्ये जखडलेलं होतं आणि भूक आणि गरिबीशी लढा देत होतं. परंतु आशेचा एकही किरण दिसत नव्हता. असं कोण होतं जो गावाचं भविष्य बदलू शकत होता. हिवरे बाजारच्या नशिबानं कूस वालटली आणि याच गावचा एक मुलगा जो अनेक वर्षांपूर्वी शिक्षणासाठी गाव सोडून गेला होता, शिकून सरून एक दिवस परत आपल्या गावी आला. गावाची स्थिती बघून त्याला मनापासून वाईट वाटलं की गावाचा विकास करायचा तर कसा करायचा. स्वतःला धीर देत पाऊल पुढे टाकलं, आधार घेतला पंचायतीचा आणि 1989 मध्ये गावाच्या सरपंच पदावर विराजमान झाला. या व्यक्तीचं नाव आहे पोपटराव पवार. पोपटराव पवारनी गावातल्या लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी झटून काम सुरू केलं आणि हळूहळू गावकऱ्यांना आपल्या सोबत घेतलं. गावात अगणित समस्या ठाण मांडून बसल्या होत्या. सर्वात मोठी समस्या होती पाण्याची. उंच उंच काळ्या पर्वतांच्या मध्ये वसलेल्या गावात सर्वात मोठी समस्या होती पाण्याच्या टंचाईची. त्याचं आणखी एक कारण म्हणजे हे गाव दुष्काळग्रस्त क्षेत्रात होतं. या गावात फक्त 255 मिलीमीटर पाऊस पडतो. अशात पाण्याची पातळी पण खूप खोल जाते. बहुतांश गावकरी नशेत असतात. घरात न खायला असतं न शेतात पीक होतं. कारण पिकं नसल्याचं मुख्य कारण होतं पाण्याचा अभाव आणि गावकऱ्यांचं काम न करणं. शिक्षण आणि आरोग्याची गोष्ट तर फार दूरची होती. पोपटरावनी शहरात आपल्या जीवनाविषयी विचार न करता गावकऱ्यांच्या जीवनाविषयी विचार केला. यांच्या जीवनात कसे रंग भरता येतील, कशी यांना प्रेरणा देऊन एक नवी दिशा देता येईल. मी 1989 पासून सरपंच झालो. त्यावेळेस शासकीय नोकराला पनिशमेंट द्यायची असेल तर हिवरे बाजार मधले बदली केली जायची. पिण्यासाठी पाणी नाही, रोजगाराची साधने नाही, पाऊस कमी पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. आणि ज्यावेळेस 89 साली सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेमध्ये माझी निर्विरोध सरपंच म्हणून नेमणूक केली, त्यावेळेस पासून या गावाचं आम्ही नियोजन केलं. 1990 ते 95 5 वर्षाचा आराखडा तयार केला आणि त्या आराखड्यामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून, कारण आमचं नेतृत्व पंचायतीचं आहे, निर्णय ग्रामसभेचे आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या यंत्रणेची गरज लागेल त्याची मदत केलेली आहे. म्हणजे नैसर्गिक साधन सामुग्री आणि मनुष्यबळ याचं एकत्रितपणे येऊन ज्या प्रकारचं काम आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून केलं त्यातून गावाचं चित्र बदललं. पोपटराव पवारनी आपले प्रयत्न सुरू केले आणि दिवसेंदिवस या प्रयत्नांना वेग येत गेला. पोपटराव पवारनी प्रत्येक गावकऱ्याच्या मनात एक असा स्वाभिमान निर्माण केला जो विकासाच्या दिशेने जात होता. कारण त्यांना हे समजणं आवश्यक होतं की या गावची खरी हकीकत काय आहे. आशेवर तग धरून बसलेले हे गावकरी एका अशा देव माणसाच्या प्रतीक्षेत होते जो त्यांच्या जीवनातल्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करेल. पोपटराव पवारनी
1989 मध्ये सरपंच पद हाती घेतलं आणि गावाच्या प्रश्नांची निवड करून त्यावर तोडगा काढायची योजना सुरू केली. सर्वात पहिल्या समस्येच्या रूपात हाती घेतला पाण्याचा प्रश्न. पण प्रश्न हा होता की पाण्याची समस्या सोडवायची कशी. यासाठी अत्यंत योग्य आणि चोखपणे योजना तयार करण्यात आली आणि ती या भागात लागू करण्यात आली. ग्रामपंचायतने वन खात्याचं काम केलं. त्यामुळे जे पावसाचं जे पाणी पडतं ते पाणी संपूर्ण पाणी डोंगर भागात जिरलं जातं आणि त्याचा उपयोग आमच्या शेतीकरता लगेचच दुसऱ्या दिवशी उपयोग सुरू होतो. त्यामुळे वन खात्यात चराईचं काम, चारा भरपूर येतो. त्या चाऱ्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा चाऱ्याचा प्रश्न हा सुटतो. तसेच जमिनीला जे पाणी जमिनीमध्ये जे जिरलं जातं त्याचा शेतीला चांगल्या प्रकारे उपयोग होतो. पोपटराव पवारनी या उंच काळ्या टेकड्यांवरच्या भागाला हिरव्यागार वृक्षांची सावली द्यायचा पण केला. गावकऱ्यांना सोबत घेऊन या पर्वतांवर वृक्षारोपणाचं काम सुरू केलं. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या पावसाचं पाणी साठवता येईल आणि अशा प्रकारे वॉटरशेड कार्यक्रमाचा शुभारंभ केला. पोपटरावांच्या मेहनत आणि कष्टाचा परिणाम म्हणजे पाण्याची समस्या पूर्णपणे संपली. एवढंच नाही, या टेकड्यांवर पण पाण्याची समस्या दूर झाली आहे. आज स्थिती ही आहे की एकदा हँडपंप चालवला की पाणी मिळतं. पोपटराव पवारने गावातल्या प्रत्येक क्षेत्राला विकासाच्या मार्गाशी जोडण्यासाठी जो पण केला होता त्यासाठी आवश्यकता होती प्रत्येक क्षेत्रात पूर्णपणे विकास साधणं. म्हणून शिक्षणावर जोर देताना शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करण्यात आले. म्हणून 90 ते 95 आम्ही पहिल्यांदा शाळेत शिक्षणाचं काम हाती घेतलं आणि 4थी पर्यंत असे शाळा 7वी पर्यंत आणि आता 10वी पर्यंत आहे. 40% मुलं शिक्षणाला बाहेरून आज गावामध्ये येत आहेत. त्यानंतर 95 ते 2000 पर्यंत आदर्श गाव योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आणि माथा ते पायथा हा पाणलोट क्षेत्र विकासाचा उपक्रम यशवंत कृषी ग्राम विकास या संस्थेच्या माध्यमातून राबवला आणि हिवरे बाजारमध्ये एक नवीन पर्वाची सुरुवात त्यानंतर झाली. आज गावात प्राथमिक विद्यालयाच्या सोयीसोबतच हायर सेकंडरी शाळेची पण व्यवस्था आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं एकच लक्ष, शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आदर्श पोपटराव पवार आहेत. प्रत्येक मुलाला त्यांच्याप्रमाणेच मेहनती व्हायचं आहे आणि आपलं लक्ष्य गाठायचं आहे आणि आपला देश तसंच आपल्या क्षेत्राच्या समस्या समाप्त करायच्या आहेत. हिवरे बाजार एक असं गाव आहे का या ठिकाणी केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, पंचायत राज संस्थांच्या विविध योजनांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी ह्या गावकऱ्यांनी केली आणि या गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे कॉन्व्हर्जन्स केल्यामुळं नेट रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला. आणि नॅचरल रिसोर्सेस जे आहे, नैसर्गिक साधनसामग्री आपण पाहता या ठिकाणी हा जो पाणलोट विकास हा मूलभूत पाया या गावाने घेतलेला आहे आणि संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विकास केल्यामुळं या गावामध्ये रोजगार निर्मिती झाली, स्वयंरोजगार निर्मितीला चालना मिळाली, लोकांचं जीवनमान उंचावलं, लोकांचं उत्पन्नाची साधनं वाढली आणि त्याच्यामुळे ह्या गावाचा एकूणच सर्वांगीण विकास व्हायला मदत झालेली आहे. गावात अंगणवाडीच्या व्यवस्थेमुळे गावातली ही गोंडस मुलं आपल्या भविष्याची पहिली पायरी चढायला शिकत आहेत. छान छान गोष्टी शिकल्यावर आणि बुद्धीला ताण दिल्यावर सोबतच शारीरिक व्यायाम करणंही आवश्यक आहे. त्यासाठी अंगणवाडीतच मुलांना खेळण्यासाठी झोपाळे आणि इतर गोष्टींची व्यवस्था करण्यात आली आहे. इथे ही मुलं खेळासोबतच स्वतःचं मनोरंजनही करतात. गावात आज सर्व मूलभूत सोयी उपलब्ध आहेत. पाण्यासारखी बिकट समस्या पण आता राहिलेली नाहीये. शिक्षणाचा परिणाम गावातल्या प्रत्येक घरातल्या मुलांवर दिसतोय. सोबतच शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावकऱ्यांना जागरूक करण्यात आलं, कारण गावातली पाण्याची समस्या आता दूर झाली आहे. त्यामुळे आता योग्य रीतीनं शेती करायचं एक कारण मिळालेलं आहे. शेतकरी आज पूर्ण विचार करून शेती करतोय. आज गावात कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात येते, जे देशाच्या अनेक भागात पाठवण्यात येतं. यासोबतच स्रोतांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी गावात दुधाची डेअरी सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना कमाईचं आणखी एक साधन मिळालं आहे. 90% कुटुंब दारिद्र्यरेषेच खाली जीवन जगायची आणि अनेक कुटुंब 4 महिन्यासाठी गाव सोडून बाहेर जायची. मग मुंबई, पुण्यामध्ये, नगर शहरामध्ये स्थलांतर ठरलेलं असायचं. पण पाणलोट क्षेत्र विकासाचा 95 पासून कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रोजगार मिळायला लागला. त्यानंतर पाऊस आल्यावर, पाणी जिरल्यानंतर
विहिरींना पाणी आलं आणि मग जलसंधारणाचा कार्यक्रम यशस्वी झाला। मग गावामध्ये गायी आल्या, म्हशी आल्या, डेअरी आली आणि गावामध्ये जी पर्जन्य आधारित शेती होती ती जाऊन कॅश क्रॉप आला। मग त्यात बटाटे, कांदा, भाजीपाला, फुलाची शेती, फळबाग मोठ्या प्रमाणात वाढलं आणि गावाचं सगळं आर्थिक चित्र बदललं। हिवरे बाजार शिवाय आज आसपासच्या इतर गावातले लोकही दुधाचा व्यवसाय करत आहेत। याचा परिणाम हा झाला की आज गावात शेकडो लिटर दूध गोळा करून पाठवण्यात येत आहे आणि गावकऱ्यांसोबत दुधाचा व्यवसाय पण समृद्ध होत आहे। गावाच्या साफसफाईकडे विशेष लक्ष देण्यात आलं, ज्यामुळे गावातून आजार दूर ठेवता येतील आणि एका निरोगी गावाची स्थापना करता येईल। सोबतच गावातले रस्ते आणि पंचायत घराच्या स्वच्छतेची पण पूर्ण व्यवस्था आहे। एवढंच नाही, गावातून अंधार दूर करण्यासाठी सोलर लाईटची व्यवस्था करण्यात आली। आज प्रत्येक रस्ता आणि बोळ अंधकारात नाही तर प्रकाशमय आहे। नाहीये गावामध्ये कोणतीही समस्या नाही, कारण गाव हा संपूर्ण स्वच्छ असतो। प्रत्येक माणसाला स्वच्छतेची जाणीव झालेली, त्याच्यामुळं गाव संपूर्ण कधी आलं तरी हा कायम हा स्वच्छ राहतो। सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कुठे बी गटार किंवा नाल्याला पाणी हे साचलेलं नसतं आणि त्याच्यापासून डास निर्माण होत नाही। त्याच्यामुळं आमच्या गावात एकही रोगी हा सापडत नाही। या गावात अशी काही पावलं उचलण्यात आली ज्यामुळे केवळ या गावासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी एक उदाहरण बनलं आहे। हिवरे बाजार गावात काही गोष्टींवर सक्तीचं बंधन पण घालण्यात आलं, ज्यामुळे गाव एक आदर्श गाव होऊ शकेल आणि ज्या गोष्टींवर आळा घातला त्याचा सर्व गावकऱ्यांनी स्वीकार पण केला, जसं तंटामुक्ती, नशाबंदी, कुल्हाडबंदी, सराईबंदी वगैरे वगैरे। यासोबत ग्रामपंचायतीच्या मदतीनं काही गोष्टींना प्रोत्साहन पण देण्यात आलं आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची होती नसबंदी आणि श्रमदान। श्रमदानात जास्तीत जास्त भागीदारीसाठी गावकऱ्यांना जागरूक करण्यात आलं। पंचायतीच्या मदतीनं गावातल्या असंख्य अपूर्ण कामांना पूर्ण करण्यात आलं। आज हिवरे बाजार देशाच्या नकाशावर चमकत आहे आणि ही चमक अशी आहे जी हजारो वर्ष अशीच कायम राहील। ही रोमांचक सफर होती हिवरे बाजाराची। जर आपण मनात आणलं ना तर जगात कोणतंही कार्य कठीण नाही। मी आशा करते की देशातल्या इतर पंचायती देखील हिवरे बाजाराप्रमाणे सफलतेची शिखरं गाठतील। त्यासाठी गरज आहे फक्त आपली संसाधनं ओळखण्याची आणि विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची। याबरोबरच मी आपला निरोप घेते। नमस्कार।